एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झालाय। एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील जवळीक सध्या वाढली आहे। खडसे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली। रात्री उशिरा दोन्ही नेत्यांमध्ये अगदी दीर्घकाळ चर्चा झाली असं कळतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, काय नेमकं भेटी दरम्यान घडलं समजू शकलेलं आहे का? जशा चर्चा सुरू आहेत खडसेंच्या भाजपमध्ये परत येण्याच्या, त्या खऱ्या आहेत का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर जवळपास 6 महिन्यापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे। खरं तर एकनाथ खडसे यांनी देखील दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती। मात्र त्यानंतर एकनाथ खडसेंचा भाजपमधील पक्षप्रवेश जो आहे तो रखडला होता। हा पक्षप्रवेश का रखडला गेला याची चर्चा सुरू होती, कारण आपण जर बघितलं असेल तर मागील काही वर्ष देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामधील जे राजकीय संघर्ष आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि याचमुळे हा पक्षप्रवेश जो आहे तो रखडल्याचं बोललं जात होतं। मात्र आता हा राजकीय संघर्ष कुठेतरी मिटण्याची चिन्ह दिसत आहेत। त्याचं प्रमुख कारण म्हणजे काल रात्री उशिरा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि या भेटीदरम्यान जवळपास पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये खऱ्या अर्थाने चर्चा झाली। नेमकी चर्चा काय झाली हे जरी अजून कळू शकलेलं नसलं तरी एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेश सुकर झालाय का असं देखील आता म्हटलं जातंय। कारण आपण पाहिलं असेल तर एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, मात्र काही कारणास्तव त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जो आहे तो प्रवेश केला होता। मात्र आता राज्यातील सत्ता समीकरण बदललेलं आहे आणि एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि यासाठी खुद्द विनोद तावडे प्रयत्न करत असल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांचा जर हिरवा कंदील मिळाला असेल काल, तर एकनाथ खडसे लवकरच भाजपवासी होतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। रिद्धी, सुशांत, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।